नमस्कार, मी अरुण राठोड. सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. अविनाश चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने संधी दिल्यास संधीचे सोने होईल, उद्धव पवार. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चव्हाण यांना दुजोरा. जालना जिल्ह्यातील परतूर मंठा मतदारसंघातून बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश चव्हाण हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याने ते दिनांक 2 ऑगस्ट रोजी मुंबईत जाऊन राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते उद्धवराव पवार यांची उपस्थिती होती. या भेटीदरम्यान आपणच निवडून कसे येणार याचा आढावा मांडताना सांगितले की मंठा परतूर हा मतदारसंघ बंजारा बहुल असून 70 ते 80 तांडे आहेत. समाजाची लोकसंख्या लाखावर असून या मतदारसंघात केवळ बंजारा समाजाचे 60 ते 65 हजार मतदान आहे. यापूर्वी तयारी नसताना ते कार्यकर्त्यांना विचारात घेऊन अचानक अपक्ष निवडणूक रिंगणात उतरले. त्यावेळी त्यांना 27,000 इतके मताधिक्य घेऊन चौथ्या क्रमांकावर आघाडी घेतली होती. आता त्यांची सर्व समाजात ओळख असून समाजाच्या कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमात ते सहभागी होतात. म्हणून जवळपास सर्व समाज त्यांच्या पाठीशी असल्यामुळे अविनाश चव्हाण यांना काँग्रेस पक्षाकडून परतूर मंठा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली तर आपल्याच पक्षाचा विजय निश्चित असल्याचे मत त्यांनी मांडले. यापूर्वी त्यांनी मंत्रालयातून परतूर मंठा मतदारसंघात भरपूर विकास निधी उपलब्ध करून देत प्रत्येक तांड्यावर विकास कामे केली आहेत. यावेळी सर्व बाबी ऐकून घेत अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले की कामाला लागा, पक्षाचे काम वाढवून संपूर्ण जनतेत काँग्रेस पक्षाचे विचार मांडा, आम्ही तुमचा विचार करू, असा शब्द देऊन अविनाश चव्हाण यांना उमेदवारी देण्याचा सकारात्मक दुजोरा दिला. व त्यांनी यापूर्वी अनेक बड्या नेत्यांची भेटीगाठी घेतल्या असून ते सर्वांचे परिचित आहेत. यामुळे त्यांना काँग्रेस पक्षाकडून संधी मिळाल्यास 100% संधीचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती उद्धव पवार यांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, सेवा संग्राम टीव्ही न्यूज, जालना.